यांचं या ठिकाणी आठवड्यानगर समितीच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं त्यांचं काय स्वागत करतो. तसेच माननीय श्री तानाजीराव पाटील यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो. तसेच पृथ्वीराज भोये पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. तसेच उपस्थित सर्व मान्यवर जे आहेत सर्वांचं आठवड्यानगर समिती प्रशासनाच्या वतीने नगर समितीच्या वतीने या ठिकाणी मी स्वागत करतो. या मतदारसंघाचा एकूण नळ कनेक्शन आपल्याकडे 5,350 आहे. मॅडम कुठं आहे पाणी पडून मिळायला 5,350 कनेक्शनपेक्षा जास्त असेल बऱ्याच माझं कनेक्शन द्यायला दिलेलं चेक केले आपण आता नवीन योजनेला ज्या लोकांना एक्झिस्टिंग कनेक्शन आहे त्यांना आपण जागेवर लगेच त्यात तुम्हाला काय सापडलं ना त्यावेळी कनेक्शन किंवा ज्या आपल्याकडे रेकॉर्डला नाही अशी कनेक्शन काय सापडले त्यांना काय केलं लाईट लोन टाकले त्यांनी वाट ठेवा मी सांगितलं तसंच होतं बरोबर नाही माझं नगरसेवकांचं सन्मान राखायला असेल तर मला काय लागून तुमचं काही शत्रुत्व नाही तुमची व्यवस्था मी नगरसेवकांना निश्चित करू शकतो. काय ठरवतो त्यात घ्यायला पाहिजे शिफारस केलेल्यातलंच जे बिल ठरवायला पाहिजे. अजेंड्यावर विषय कोणते घ्यायचे ते नगराध्यक्ष ठरवू दे पण नगराध्यक्षांनी मी बांधकाम सुविधा एक घ्यायचं नाही असं कुठं नाही ना. पैसे किती द्यायचे पण ठरवलं तर अडचण होईल नाही होईल का नाही आलेला ₹1 या पार्टीचा आहे नगरपंचायत स्थापनेपासून कालच्या तारखेपर्यंत आलेला 1 लाख पैसे ह्या पार्टीने उद्घाटन काय घेत नाही प्रशासनात तुम्ही आता प्रतिनिधी मुख्य ऍडमिनिस्ट्रेटर तुम्ही तुमचं कर्तव्य आहे नाही पण प्रोटोकॉल नुसार उद्घाटन केलं का घेत नाही घ्यायला पाहिजे ना तुम्ही आमदार साहेबांना बोला तर प्रोटोकॉल नुसार परत उद्घाटन घ्यायला पाहिजे का घेत नाही तुम्ही त्यांच्या पहिले गुन्हा दाखवले पाहिजे तुम्ही करायला पाहिजे ना पैसा परत सर त्यांनी कार्यक्रम नाही तसं नाही जननिधी आणलाय आम्ही काही आमच्या गावाला आम्हाला समन्वय साधा ना त्यांच्या पटीने 500 कोटी आणू द्या आपण म्हणून दाखवणार नाही मला आनंद आहे माझ्या मतदारसंघात तुमचे 500 कोटी आणले मी आणलेल्या 50 लाखात सुद्धा जर तुम्हाला अडचण होत असेल तर मला सांगा आम्ही तशी व्यवस्था करतो फक्त आपल्या दोघांच्या संघर्षात आठवडीला सामान्य माणसांचा हाल नको म्हणून मी काळजी घेते. काय व्हायला लागले अध्यक्ष तर कामात अशा प्रचंड अटी ठेवते ती पुन्हा लोकल टेंडर सुद्धा भरते अटी करू नका 5 मी बांधकाम कोण अटी लागते मी जरी कंप्लेंट केली 5 कसली काम केलेली पाहिजे आठवड्यात पहिले काम टेंडर कोण भरणार स्वच्छतेचं सुद्धा टेंडर बघितलं भरल्याचं कॅन्सल केले बरोबर तुम्ही काय अटी लागली सिमिलर रोडची तसे समान काम केले म्हणजे गार्डनची 5 काम केलेली भैया 5 काम कुठून आणायची अजून एक काम आपल्याला चाललं आहे 5 कामाच्या अटी घातल्या 4 होती मागच्या वर आम्ही भरलेली त्यांनी बघितलं आणि पुन्हा अट्टे घातले ते वेगळा पहिलं रद्द पहिलं तुम्ही रद्द केलं ओपन करताना टेंडर ओपन होऊन देत नाही टेंडर भरले ओपन कॅन्सल करते ह्याचा अधिकार काय आता किती टेंडर झालं पहिलं रद्द कशाला झालं नाही मकान शौचालयाचं ते बघितलं ना पुन्हा तुम्ही कॅन्सल करून डबल किती वेळा कॅन्सल केले विचार तुम्ही असं कुणाला तरी पर्टिक्युलर मिळालं पाहिजे यासाठी काम करू नका पुन्हा अट्टे वेगळं ह्यांच्या मी म्हणणे आता तिथं उगाच लावणारच आहे मी असं बघू ना तुम्हाला बघा अधिकाऱ्यांनी सगळ्यांना लक्षात ठेवायचं तुम्हाला तुमची नोकरी एकच वस्तू वाचू शकते ना स्वतःवर ना आम्ही पण तुमची नोकरी वाचवणं फक्त का कागदात टाकत आहे तुम्ही जर ह्यात सापडला तर तुम्ही मिळाला लक्षात तुम्हाला कोणी जगात वाचू शकत असं करायचं नाही पण अटी वाढवायला आपल्याकडे काय अधिकार आहे अध्यक्ष त्याचा GR आहे कामाच्या 80% पर्यंत काम केलं कसे वाढवले
सिमिलर वर्क कंडिशन अहो काय असेल तर तुम्हाला वाढवाय अधिकार नाही वाढवली नाही ती कंडिशन सगळी पाच कामाच्या खानापूरमध्ये ते आगवाडी काय कुणाला ऐकून टाकतीच कळलं आहे तिने जी टेंडर घेतलं आपण त्या खानापूर खानापूरमध्ये बघा त्यांचं मागून खानापूरमध्ये नाही टेंडर केलेलं नोटीस पाठवा अपेक्षा आपण चला पुढं एक कोटी काढलेला आहे आणि बाकीचं पैसे जे लागतात ते WTPचे वगैरे सध्या जे WTP त्याची सुधारणा करण्यासाठी वगैरे ते वापरतात. एक्झिस्टिंग जी आहे ना एक्झिस्टिंग सध्या स्कीम आहे ती पण वापरून आपण आता 3.0 आणखी वाढवली त्याच्यामध्ये एकूण 8 MLDचं ते होणार आहे. तर त्याच्यामध्ये एक्झिस्टिंगचा वापर होणार आहे. फक्त तुम्ही आधी मध्ये आज पण आता सोनचं कोण जाते सध्या एक्झिस्टिंग आहे चालू नेगेटिव्ह वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आहे त्यांचं काम चालू आहे. नवीन काढा टेंडर खूप वाईट आवाज खूप वाईट 4-5 किती दिवस दिवसांनी टेंडर प्रक्रिया केली? कधी काढले टेंडर ओपन केले फ्लॅश केले फ्लॅश केले फायनान्शियल ओपन करणार फायनान्शियल ओपन मीटिंगला गेल्या साहेब म्हणले आम्ही 1-2 दिवसात फायनान्शियल ओपन करा आपण गावाच्या सेवेसाठी आपण काय टेंडरसाठी आपण नाही लक्षात तुम्ही पण नाही मी पण नाही ते काय ओपनसाठी त्याच्यात पण भक्तीसाठी होते एक विशिष्ट माणसांना काम द्यायसाठी हे सगळं चालतं काही भक्तीसाठी असं ओपन करा म्हणजे असं अंधारावर करू नका तेवढे ठराविक नगरसेवक फायनान्शियल ओपन करा हा नगरसेवक तेवढे घ्यायचे पुन्हा ओपन करायचं असलं काय नाही फायनान्शियल ओपन कोण टाका 2 दिवसात आम्हाला ओपन करतो म्हणजे जे ठेवलं अजून केलं ना 8 दिवसात करून टाका ओपन करा टेंडरची प्रोसिजर सगळ्या महाराष्ट्रात एकाच नियमानं होत असणार आहे जे विट्याल असेल ते खानापुरात ते आठवड्याला मग आठवडीच्या टेंडर फॉर्ममध्ये नियमाचं एक वेगळं पाणी येतं इतर ठिकाणी येत नाही असं प्रत्येक टेंडरला होतं पाठवा टेंडर नोटीस तुमच्याकडून पाठवा. प्रत्येक ह्याचं होतंय बरं का मॅडम तुम्ही पण टेंडर नोटीस 15 वित्त आयोगाच्या बंधनकारक अनुदानमध्ये 2,21,00,000 रुपये आलेले आहेत. त्याच्या अंतर्गत आपलं 20 पाणी प्रोडक्ट पाणी प्रोडक्ट स्ट्रीट लाईट कोण बघतात किती बल्ब आहेत मॅडम नाही बसवलेलं नाही एकूण आपल्या रेकॉर्डला किती बल्ब आहेत किती स्ट्रीट लाईट एक काम करा हे सगळं असेसमेंट करून घ्यायला मी तुम्हाला परत द्यायला महिन्याला परत द्यायला बसू आपण ना मला हे सगळं रेकॉर्ड पाहिजे की किती आपल्याकडे स्ट्रीट लाईट आहे किती दुरुस्त किती बसवले किती बंद आहे किती हाय मस्त आहे आपल्याला ॲट अ ग्लान्स रिपोर्ट मिळाला पाहिजे नगरसेवकाच्या मागणीनुसार यांनी बल्ब कोण मंजूर केले. बसवतं नगराध्यक्ष स्वतः जातात बसवायला फोटो काढायसाठी तुम्ही कमी पडतात तुम्ही जायला चला नाही, बिल बसवलं हे काढले बिल काढले साहेब बसवले म्हणून वार्डात बिल बसवलं वार्डात बसवले म्हणून बिल काढले मागणीनुसार मंजूर केले बसवण्याचा आदेश दिला हे काय करायला आपल्या वर्गात ऐक ना साहेब मागणीनुसार तुमचा आदेश आहे बसवायला आमच्या वार्डात बसवले नाही न बसवता बिल काढले आम्ही बिलाला विरोध केला बिल काढून म्हणून लेटर आहे बल्ब बिल काढून म्हणून लेटर आहे फोटो पण आहेत प्रत्येक ठिकाणी बेस फोटो आहे त्याच्याबद्दल चौकशी झाली ऐका विषय माझ्यावर तुम्ही 40 पर्यंत दिली ती एक सोबत बसत नाही पुरवठा विभागाला तुम्ही सांगितलं की पुरवठा करा म्हणून त्यात सगळी यादी आहे बघा तुम्ही जी पुरवठा करायला सांगितले तेवढी यादी आहे यात एक सोबत बसलाय माझ्या वाडा आपली यादी नुसती पुरवठ्याची काढली आहे. आमच्या वार्डात 40 बल्बची आहे एकही बल्ब बसलेला नाही ऐका की तेव्हा तुमचं पुरवठा माझ्याकडे आहे सगळं पहिल्या मीटिंगला काय ठरलं होतं तुम्ही म्हटलं प्रत्येक नगरसेवक प्रत्येक वार्डात मागे बलाच करायची आपण पत्र सगळ्यांनी दिली सही केली आणि पुन्हा तुम्ही म्हणतात गावातला दुसरा कोण आणून तर ते फोटो पार्केट काढून त्यानं तुम्ही बंद लावायला सांगितलं कसं लावताय मग नगरसेवकची काय किंमत आहे फोटो तुम्ही नगरसेवकावर ठेवा ना नगर तुम्ही ते जर सांगता 40 वार्ड क्रमांक 4 मध्ये बघा इथे लिहिले
जे पुरवठा तुम्ही दिले पुरवठा आधीच दिलाय, पण आता तुम्ही हे बल सगळं संपले म्हणते ना ते आता. भैया विषय काय आहे, यांनी 20 सालचा पुरवठा आदेश दिला 466 बल्ब आणि 153 याचे. आता त्या आम्ही जवळजवळ जानेवारीपासून मागणी करतो, साहेबांना विचारतो, साहेब मध्ये टेंडर चाललं नाही, परत मध्ये झालं, परत पुरवठा आदेश दिला. आज तागात बल्ब बसवले गेले नाही आणि आता परत यांना मिटिंगमध्ये म्हणतात की आता ते टेंडर संपले, त्याचे बल्ब संपले, नंतर आणलेत. मग यांनी वॉर्ड वाईज नगरसेवक वाईज नावं टाकून पुढे 40-30 बल्ब असे दिले. आता बिलं किती काढली त्यांना माहिती, तो विषय नाही, पण बल्ब 8 महिन्यात जर बसवले जात नसते तर मग नगरसेवक गेल्याला पण आम्ही बिल देऊन म्हणून आमच्याकडे सगळं त्याला विरोधात लेटर आहे. मॅडम बिल किती लाखाचं काढले? 3 लाख काढण्यासाठी 3 लाख काढले. जे काय असेल ते बिल सप्लाय झालाय का 3 लाख? 3 लाख असं हे बल आहेत काय होतंय आता आपली बल्ब कुठं आहे? एक सुद्धा बल बसला, एक सुद्धा. आता इन हाऊस मध्ये जर असं असेल त्यांच्या वार्डात तुम्ही किती हा, बसवले? माझ्या वाडा सांगा, माझ्या वाडात दोन मिनिट. विचारलं. किती बसवले? काय तुमचं कामं पाहिजे काय? नाही, काय होतं? त्यांच्याकडे वारंवार तक्रार केली, रिमाइंडर वगैरे काय आता काढतात. नगरसेवकांची तर मागणी पहिला तुम्ही घेतली बघायला. आता ते 40 दिले, त्यांच्यावर किती बसवले? दोघी तर मग एक बी बसवलं नाही, मग मागणी व्यतिरिक्त बसवला. माझ्या वाडात 40 पर्यंत आम्ही एक बसवलं. मॅडम, कोणत्या वॉर्डामध्ये किती बसवून दाखवते? वाचा ना, वाचा. वाचा सांगा, वार्ड वाचा. की हे 2 वार्ड आधी सांगा, यांच्यात एक बसवलंय, मग तुम्ही 40 सगळ्या वार्डामध्ये कुठल्याही वार्डात बसवलं. शिवसेनेच्या वार्डात सगळं तो प्रकार बिलं काढलेले काय? बिलं काढलेले 3 लाख बिलं जेवढे काढले एकच फक्त उत्तर द्या की आमची जी तक्रार आहे सगळ्यांना नगरसेवकांची, असं होतंय का? होत येतंय. त्यांचं प्रामाणिक काम आहे. तुम्ही मॅडम ह्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला मुदत दिली, तुम्ही असेसमेंट करा. तुम्हाला जेवढे स्ट्रीट लाईट आहेत ऍक्च्युअल प्रभागने असेसमेंट करून घ्या. आता काय स्टेज आहे स्ट्रीट लाईटची, आहे बल्ब नाही बल्ब जर तुमच्या रेकॉर्ड ठेवा. आणि इथून पुढं तुम्ही जी सप्लायची ऑर्डर दिल्या ना साहेब, ती तुमची जबाबदारी आहे प्रशासक म्हणून. तो त्या नगराध्यक्षाचा अधिकार नाही. ते पूर्ण किती 17 वॉर्डमध्ये तुम्हाला सगळ्या प्रभागामध्ये समान बल्ब गेली पाहिजे व्यवस्था करायची. काय झालंय, आम्ही जिथं सांगतोय नगरसेवक सांगते ते राहिलं आणि ताराला लावून मॅडम तुम्ही आता तुम्ही ती जबाबदारी घ्या. आपल्यातच आहे का? एका ताराला असेसमेंट करा. ताराला बदल लावून द्या. 16 नंबर ताराला मध्ये बदल लावून नाही. ताराला मध्ये कारवाई होऊ शकते. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही काम करा. ताराला बदल लावायला येत नाही कोणाला. तुम्हाला मी सांगतो करा, तुम्ही जे करताय ना, तुम्ही जाऊन तिथं उभारून केलं पाहिजे ना, तिथं गेलं पाहिजे, थांबलं पाहिजे. त्यांना बोलत नाही हो. पुढारी नाही, कॉन्ट्रॅक्टर सप्लायर आहे त्याला तसंच केलं आम्ही गाडी बसवून तर तिकडे तिकडे असेल बघा मॅडम, बिलच काढायला. नगराध्यक्षाने सांगितलं बल्ब बसवून असं जर म्हटला तर बिल काढून टाका. आमच्या हातात देऊन टाका. अर्ज दिलाय बिल काढला म्हणून अर्ज आहे तरी बिल काढले काय पाहिजे तुम्ही बिल काढलं तुमच्याकडे वसूल लावणार. आणि आमचा एक रिक्सर आरोप आहे जो साहेब कॉन्ट्रॅक्टरला फार आहे आमचा आरोप आहे आम्ही प्रश्न करू जीपीएस रिपोर्ट शिवाय तुम्ही काढूच नका. बिलच काढू. मागची सुद्धा 2024-25 ची खर्च रक्कम आहे, फार कमी आहे.
24-25 ची कामं पूर्ण करची. आणि मग तुम्ही काय दाखवता? इथं कशाला काय? रेकॉर्डला काय? रेकॉर्डला शिल्लक लावतील पैसे. बिलं पेंडिंग आहेत, त्यांचे कामं झालेत. बिलं पेंडिंग आहेत. नगरसेवकांनी जाऊन यावं हे आपण काम आहे. पहिलं जात नाही काय? पैसे येत नाही. हा? ते सादर केलं नाही. सादर केलेलं नाही. नगरसेवकांनी कामाची माहिती घेऊन जाऊन या, आपली कामाची घे. कधी एका वार्डात काम चालू असताना परत तिथं बंद करायला आणि दुसऱ्या वार्डात नेऊन चालू करायचं हे कसं काय? सांगू काय तुम्हाला पेमेंट पण दिलं असतं. काय अरे 9 आरे बिल काढले हां. 9 आरे बिल काढले तरी पण तुम्ही नाही म्हणताय नाही, असं नाही, काम तर चालू आहे व्यवस्थित. तुम्ही एक करा. तुम्हाला काय? काम चांगलं आहे, चांगलं काम. हे काय म्हणतो, डिजिटल पुरावे त्यांची 55% आहे. आपण नवीन कसं केलं ते तुम्ही बघा, तुम्हाला आमच्या नगरसेवकांनी काय सूचना केल्या आहे की तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे. आता तुम्हाला जर कोण त्रास दिला तर तुम्ही काम पण ठेवा. तुम्ही मध्ये तुम्ही केलं तुम्हाला जर त्रास होत असेल, तुम्ही यांच्या मागे तुमच्या मागे. 2 मिनिटं भैया विषय काय होतं रे यांनी काय करतो एखाद्या ठिकाणी पाहिजे ते करायचं आहे का? बरं का? हो भैया ऐकायचं त्यांच्या मागे उभं राहा. दुसरा काय भैया ऐकतो भैया विषय काय होतो रे यांनी एखाद्या ठिकाणी पाईप उकरली तर तिथं काय होते पोलीस जुनी ग्रामपंचायती लाईन असतील ना त्या फोडतात नवीन येणे लाईन टाकतात आणि मग तिथं लाईन टाकली तर ही जोडली जात नाही कुठं 6-6 महिने पाणी नाही लोकांना. मी शिवसेनेला 100 वेळा सांगितले अध्यक्षांना 4-5 वेळा फोन करून सांगितले त्यांनी 4-4 वेळा फोन केला. काय गोष्टी अशा की त्यांना अजून पाणी नाही. मी स्वतः टँकरी पाणी देते लोकांना चालू करा, त्यांचं कनेक्शन चालू करून घे. कनेक्शन त्या लोकांना काही दिवस नाही त्यांनी कनेक्शन पैसे भरले सगळं केलं असतं. सगळ्यात आधी जिकडे टँकरचा लागणार किंवा ते सगळं चालू करून घ्या पाहिजे. ते मागच्या मला तिकडं जाणार. शिवसाहेबांना पण त्या दिवशी फोन केलेला. फोन येतोय, पाणी नाहीये म्हणून काय. 15 दिवस झाले टँकर केलं. काय सांगते मला 100 वेळा मागची मला सुतार वस्ती डुकरी वस्ती या भागात पहिली काहीच गेलं त्यांच्या आधी व्यवस्था करा. 24-25% झाला. मला जर माहित असतं तर सांगतो तुम्हाला. तुमचं येणारं अनुदान हे वसुलीवर अवलंबून असतं. सगळ्या बॉडीला विनंती आहे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सगळ्या दोन्ही पार्टी सदस्य, तुम्हाला शासन देत असलेलं अनुदान, शासन देत असलेली रक्कम की तुम्ही जी वसूल करता त्याच्या पटीत मिळतं. आता हे 56% तुम्ही जर असंच राहिलं तर तुम्हाला आपोआप पैसे परत कमी येणार विकास कामाला. तुम्हाला उभं राहायचं आहे मग कशाला तुम्ही आम्हाला उभं राहायचं आहे तुम्ही तुमचं काम करा नाही व्यवस्थित. 56% त्याचा परिणाम येणाऱ्या पैशावर होते आमचे. तुम्ही तात्काळ काम करा आणि असेसमेंट द्या मला. तुम्ही तुम्हाला 17 लागू द्या, ताबडतोब असेसमेंट करून घ्या, फ्रेश असेसमेंट करून घ्या सगळ्यांची. त्यानंतर 26-27 ची मागणी आम्ही 3,64 लाख रुपये आहे. त्यापैकी आतापर्यंत आमचं 8% वसूल झालेली आहे आतापर्यंत. आज या आर्थिक वर्षामध्ये मागं पडणार आणखीन मागं पडणार 56 पैसे कमी येणार नाही. प्रयत्न करा. मागच्या वर्षी इलेक्शन असल्यामुळे मग पैसे मिळणार नाही दोन नंबर. 8% पण ती पाईपलाईन ह्याच्यामुळे तेवढं झालीच नाही तर ती 5च्या आतच राहिलं असतं. तुम्ही तुमचं काम करा व्यवस्थित. नगरपंचायतच्या मध्ये 87 आहे. तुम्ही 87 लोकांना रजिस्ट्रेशन सांगितलं ते वेगळं आहे. हे वेगळं. हे वेगळं. त्याचं भाडं येतं का आपलं 1800 रुपये वर्षाला. त्याच्याने काय डिपॉझिट दिलं जातं. ते पहिले दिले. प्रॉपर्टी काय डेव्हलप करण्यासाठी आहे का? त्याच्यामुळे उत्पन्न वाढत आपलं उत्पन्न वाढलं असं काय काय डेव्हलप करण्यासारखं
आहेत का जागा आमच्याकडे आहेत का काय? किती लाखाचा संबंध दाखवायला लागलाय, 1 कोटी संबंध दाखवायला लागलाय, 1.5 कोटी संबंध दाखवायला असं करू नका. तुम्ही जर काहीच कामं देणार नसाल, आम्ही उलट्यात स्वर येतो कामं सगळ्यांना. आम्ही त्यांचा मान सन्मानचं उभंच आहे. 25 विरुद्ध 4 आहे उलट्यात. पण त्यांचा प्रत्येक उद्घाटना द्यायला त्या सगळ्यांची पत्रिकेत नावं असतात. त्यांना रितसर निमंत्रण जातं. त्यांना रितसर पैसे आम्ही त्यांच्या प्रभागामध्ये द्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही कोते पण दाखवू नका, मी दाखवलं तर अडचण नाही. आता आपण पंचायत समितीला तुमची 3 आहे, समान निधी दिला. जिल्हा परिषदला समान निधी दिला. सत्ता आहे, अर्थखाता आमच्याकडे. पण आम्ही वाईटपणा घेणार नाही. भाजप सगळ्यांना समान निधी. जो 80 लाख रुपये जर तुम्ही इथं मतभेद करायला लागला तर अडचण निर्माण होईल ना. कशासाठी करता? कशासाठी विनाकारण कशासाठी? मग तुमचं नगराध्यक्ष बोलले ना तुम्ही. नाही, तुमचं मत नाही जरा एकोप्यानं चालावं. ऐकून घ्या. बल देताना तुम्ही इथं ठरवताय ती क्वांटिटी, ती नगरसेवक तेवढं दिलेलं त्याच्या वार्डात बसवायला तुम्ही द्या. एक्स्ट्रा नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, उपनगराध्यक्ष त्यांना पॉवर एक्स्ट्रा ठेवा. 1 1.5 कोट असेल ती बाजूला ठेवा. आणि बाकीच्या जी भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, सगळ्यांना समान निधी आपण तिथं जिल्हा परिषदला दिला आहे. पंचायत समितीला पण आपण त्यांना नगरसेवकांना सुद्धा जे काही गैरसमज होतात, जर समजून नाही घेतलं तर गैरसमज कसे होतात याचं मी माझे 5 मिनिट मी आपल्यासमोर व्यक्त होतोय. तर गतवर्षीच आपल्याला आमदार साहेब जो DPDCचा निधी आलता तो मला वाटतं 3 कोटी 94 लाख आलता. यावर्षी तो कमी आलाय, 3 कोटी 88 लाख आणि वर समथिंग आहे, 38,200 काहीतरी असेल. परंतु हा निधी कमी का आला तुम्ही मला मनोगतात सांगितलं बंडगर साहेबांना. जर गेल्या वर्षी 56% वसुली असली तर निधीवरती सुद्धा शासनाकडे येणारा परिणाम होतो. म्हणजे नियत वय त्याच्यावरती ठरत असते की आपल्याला DPDCचा निधी किती येणार. नियत वय म्हणजे काय, तर स्थापना आपली नगरपंचायतची झाली कधी, त्यानंतर वसुली किती आहे, त्यानंतर कार्यक्षेत्र किती आहे आणि लोकसंख्या किती आहे, याच्यावरती ते नियतवर ठरल्यानंतर मग आपल्याला हा निधी DPDCच्या माध्यमातून येतो. यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. त्याचं कारण वसूल हे प्राधान्य नाही. आम्ही प्रशासनाला 12माही वसुली कशी ठेवता येईल, म्हणजे एखादी समजा 10 वर्षाची थकीत आहे, तर जर आम्ही नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी समजा त्याला 1-4 वर्षाची आपण जर ठराव करून सवलत दिली तर किमान 5-6 वर्षाची ती थकपत निघेल आणि आपलं उत्पन्नही वाढेल. या हिशोबानं आहे. परंतु प्रशासन त्याला थोडंसं सकारात्मक प्रतिसाद देत नाही. मी आरोप नाही, मी वास्तव मांडतोय आपल्या सगळ्यांनाही कळावं म्हणून. त्यानंतर या ठिकाणी आपल्या गावामध्ये बरीचशी अतिक्रमणं होती. तर अतिक्रमणवाल्यांना आम्ही विनंती केली तुमचं पुनर्वसन आपण करू, तुम्हालाच खोके देऊ, नवीन कोण इथे येणार नाही. मग अशा पद्धतीनं आता आपल्या पुलावरचं फ्रूट मार्केटिंगचं आता जरा पलीकडे केलंय, म्हणजे पूल हा मोकळा श्वास घ्यायला लागलाय. तसंच आपल्या नगरपंचायतची प्रशासकीय इमारत आहे, त्या बाजूची पुढची जी खोके आहेत 1 महिन्याभरात निघतील, ती लोक मागे जातील, म्हणजे रस्ताही मोठा होईल आणि बाजारा दिवशी लोकांच्या येण्या जाण्याला सोयीस्कर होईल. त्यानंतर पहिल्याच मीटिंगमध्ये अध्यक्ष तुम्ही जी भावना व्यक्त केली त्याच भावनेशी मी असल्या कारणानं, कारण मी काय मूळचा कुठला राजकारणी नाही. जर मी एका सांगण्याचा उद्देश म्हणजे कधी ग्रामपंचायत नाही, कधी कुठंच काय नाही, तर हे धाडस केलंय. तर पहिल्याच मीटिंग मध्ये मी आमदार साहेब सर्व नगरसेवकांनी सांगावं निधी आता योगायोगानं आपल्या तालुक्याला स्थानिक जे आमदार आहेत आणि बाहेरच्या मतदारसंघातून सुद्धा झालेले आपलेच भूमिपुत्र लाभलेले आहेत. तर 2 आमदारांच्या माध्यमातून या तालुक्याचा जर कायापालट करायचा असेल तर नक्की संधी आहे. म्हणून मी पहिल्याच मीटिंग मध्ये सगळ्यांना सांगितलं, पहिल्याच नाही, पहिल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4ही मीटिंग मध्ये
कुठल्याही आपल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सुद्धा सांगावं की नेता कुठलाही असो, गट तट पक्ष पार्टी बाजूला ठेवून आपण सर्वांनी आपापल्या नेत्यांच्या मागे लागूया आणि जास्तीचा निधी आणूया, जेणेकरून आपल्या शहराचाच विकास होणार आहे. आणि तुम्ही म्हणाला तसं अध्यक्ष, जेणे कोण निधीसाठी प्रयत्न करेल तर त्याचा पहिल्यांदा हक्क असलाच पाहिजे, कारण पळावं लागतं. त्यानंतर ऑफिस असते, मंत्रालय, आमदार महोदयांच्या भेटी गाठी सगळीकडे हे काही सुखासुखी होत नाही. ह्या पद्धतीनं मी पहिल्या 4 मीटिंगला हा विषय मांडला आणि का कुणास ठाऊक सन्माननीय आपल्या नगरसेवकांना सद्बुद्धी कशी सुचली. तर आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगरपंचायती नगर परिषद आहेत त्यापैकी फक्त 4 नगर परिषदला मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या संयुक्त सहीनं आजपर्यंत वित्तीय बिलं मंजूर केली जायची. मग यांच्या डोक्यात काय आलं मला काय माहीत नाही. तर या सन्माननीय सगळ्या आपल्या नगरसेवकांनी कलेक्टर साहेबांकडं ही तक्रार दिली 4 मे 2026ला, जेणेकरून जो 2018चा कोर्टात एक पेंडिंग निर्णय म्हणजे 64 नंबरवरती तुम्हालाही आपण आपल्या मतदानाच्या वेळी आम्ही सगळे गट नेते आम्ही तुम्हाला विनंती केली की बाबा 64 वरती जरी तर नगराध्यक्षाची म्हणजे नगराध्यक्ष म्हणजे काय आहे तर आपल्या गावाचा थोडक्यात मानला तर प्रमुख आहे. शेवटी मानायचं न मानायचं त्याचं आहे, कारण आंबेडकरांच्या संविधानानं तर निवडून दिलेलं पद आहे म्हणून त्याला मान आहे. परंतु हा मान जर आपलेच नगरसेवक ज्या घटनेमुळे निवडून येतात, मतं मागतात, मतदानावरती येतात ते जर आपल्यातनं निवडून आलेला सही नको म्हणजेच मग प्रशासकीय काळ होता, मग तो असल्याला बरा येईल असं म्हणण्याची वेळ आहे ना. मग निवडणूक तर कशाला लागतील. मग असे मुख्याधिकारी येतील, यांच्या अगोदर 2-4 येऊन गेलेत. मला वाटतं 2.5 वर्षात 6 मुख्याधिकारी आपल्या नगरपंचायतला झाले. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा हेतू काय आहे, फक्त जर प्रशासनाच्या मार्फत जर आपल्याला यंत्रणा राबवायची असतील तर मग आम्हा सर्व नगरसेवकांची किंवा नगराध्यक्षाची आपल्या गावाला गरज आहे का. मी नम्रपणे आमदार साहेब सांगतो, जिल्ह्यामध्ये शिराळा, जत, आटपाडी आणि अजून एक नगरपंचायत आहे आष्टा. नाही ते आता झालं असं राज्यात गेले सगळ्यांच्या नाही राज्यात तुम्ही घटना म्हणताय पण ते घटने विरोधात आलं काय अध्यक्ष आपल्या जिल्ह्यात सगळ्यांच्या केलेल्या नाही म्हणून मी सन्मानित कलेक्टर महोदयांना मी आमची एका कामाची निमित्तानं तुम्ही म्हणला जर हे झालं तर मग बिलवलं जाणार, शासनाचा फायदा होणार असा प्रकार झाल्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांकडे सुनावणी होती गेल्या महिन्यात. आम्ही गेलो आणि त्यांनाच विनंती केली, सन्माननीय कलेक्टर महोदय जर जिल्ह्यामधल्या 4 जणांना जर सहज अधिकार नसेल आणि बाकीच्यांना असेल तर ही कुठंतरी असमानता दिसत नाही का. एक तर दिलं तर सगळ्यांना द्या, अन्यथा सगळ्यांचं थांबवा असं मी त्यांनाही विनंती केली आहे. आणि जर आपल्या आता बिलावर सही असल्यावर नगराध्यक्ष बाकी बिलावरती नाही ऐका अध्यक्ष महोदय, आणि हे जी गणित बिघडलं का नाही तुम्ही समन्वय करा ते बी चालू आहे. तर दत्तापंच आहे, समन्वय करा बरं दत्तापंच आहे त्यांनाही अनुभव आहे. 7-4 पत्र दिलं थांबाय माझं होत्या ना दत्तापंच इथं आहे. 33 लाखाचा सन्मान्य आमदार महोदयांनी विषय काढला. हे का घडतं तुम्हालाही माहिती असावं, कोणी सांगितलं का नाही मला माहित नाही, पण कदाचित मी पहिल्यांदाच तुम्हाला बोलत असेल की या अगोदर जी काही जुनी कामं होती सिंगल पंच इथं साक्षीला आहेत किंवा आमच्या बाजूनं कोण विष्णुपंत इकडं महेश देशमुख बघत होते. पंचांना महेश देशमुख आहेत ना, त्यांना सांगितलं की पंचांना फोन करा की 33 लाखाचा निधी तुमच्या माध्यमातून आलाय कसं करायचं. तर आपल्या महोदयांनी हात आपटून सांगितलं की तुम्ही कसं निधी काय करताय वाटप करताय त्यांनी समजून घेत नाही मीटिंगमध्ये. मी तर म्हणे त्यांचा तर म्हणून प्रशिक्षणाच्या मीटिंगला मी बाया विषय घेतलाय. सगळ्यांना आपला हक्क काय आहे, जबाबदाऱ्या काय आहेत, कर्तव्य काय आहे म्हणून हे प्रशिक्षणाचा विषय घेतलाय, जेणेकरून सगळ्यांना अभ्यास झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. मग त्या हिशोबानं पंचांना सुद्धा विचारा जुनी जी कामं होती कधी काही नाही. आम्ही कधी कुठं ज्यावेळेस संयुक्त अधिकार होते मग हे म्हणायचे सर आमचं बिनधास्त काढून पंच साक्षीला कोणाला ते सांगतील मग असं सगळं होतं. आणि मग निधी होल्ड कसं करायचं असतं आणि तुम्ही कसा वाटताय आणि बघतो तर संध्याकाळी हे लव्ह लेटर आलं आणि मग आम्ही सन्माननीय आमदार साहेब हे लॅमिनेशन केलं का 4.5 वर्ष फाटलं नाही पाहिजे
वरलं नाही मी बघ इथं बघा, याच्यात 3 जणांच्या डुप्लिकेट्स आहेत भैया. मग मी जर आता चौकशी लावली सह्यांची, नाही तक्रार दिल्या मी, ते पण करणारच आहे. हा. मग हे योग्य आहे का? एकीकडे आपण अध्यक्ष विकास हाताहात घालून जाऊया म्हणतोय आणि त्या पद्धतीनं पहिल्यापासून बोलतोय आणि मला काय म्हणायचं आहे भैया, एकमेव तुम्ही आमदार आपल्या जिल्ह्यात असं असाल, मला वाटतं राज्यात, की तुमच्या अधिपत्याखाली विद्यार्थी नगर परिषद, खानापूर आणि आटपाडीची नगरपंचायत, म्हणजे नगर विकासशी संबंधित 3 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. आणि राज्यात जवळजवळ आता सातारला सह्याचा अधिकार आहे, इकडे सोलापुरात निम्या अर्ध्या तालुक्यात देऊ ती सारखं अध्यक्ष सही नसली तर चालते मला, पण जिल्ह्यात 100% ऑफ झालं पाहिजे. ही पण मागणी मी केल्या कलेक्टर महोदयांना. तर नाही, आणि कोर्टात तो भैया कोर्टात तो 19 कोर्टात गेला. दिशा कमिटीची मीटिंग खासदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली होती. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे काय, का सांगितलं मी, परवा आपल्या नगरपंचायतची मासिक मीटिंग झाली, त्याच्या अगोदरची त्या मीटिंगमध्ये आपल्या नगरपंचायतमध्ये 22 प्राथमिक शाळा येतात. मग त्यांची मागणी काय होती, नळ कनेक्शन आम्हाला द्यावं, सर्व नगरसेवकांची होती. तो आम्ही ठराव घेतला, परंतु शिवसाहेब लगेच ती कायद्याचं जाड पुस्तक आहे काढतात, ते देता येत नाही, हे बोगस होत आहे. आज पण नगरसेवकांची मागणी आणि रहिवाशी इथं आला सर्व दे ना. आणि तुम्ही हे करा ना, तुमच्या शाळेची कामं इथे घेतली, आमच्या जेडपीकडे द्या तुमच्या नाही, साधा अध्यक्ष, एक नळ कनेक्शनचा विषय होता. आम्ही पैसे आता माझं एखाद्या नगरसेवकाला वाटलं माझ्या वॉर्डमध्ये ही शाळा आहे, त्यांनाही वाटतं ना. ऐका ना, तुमच्या एरियातल्या शाळेचं जी आहे तुम्हाला कनेक्शनचं असू द्या, देवळण शाळा आम्ही भरतो जेडपी. देवळण शाळा तेवढी बरोबर आहे. मग आम्ही ज्यांना मागाल त्यांना कनेक्शन तुम्ही दिलं पाहिजे. शॉर्टकटमध्ये जे काय बोलायचं ते सांगा. एक विषय बोलतो, एकच मिनिट बोलतो. 33 लाख हा एक विषय होता. आम्ही पंचाला विचारायला मागचा हेतू सुद्धा कदाचित तुमच्या नगरसेवकांना आवडलं नसेल, पण मी सांगतो आम्ही कुणी इंटरव्ह्यू केला नाही. महेश राव ते दोघे तिघे जुना असल्यामुळे बघतो, जुना आहे ते. तुम्ही माझं पत्र घेतलं चांगलं आहे, त्यामुळे आपण त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आहे. आणि तुम्हीच वाटा म्हणजे त्यात तुम्ही येत होता ना, आमची काय येत होती, जी काय तुमचा पहिला फॉर्म्युला असेल त्याप्रमाणे ते ठरवलं. पण काही 25 कामात किंवा त्या 33 लाख आम्ही कुणी इंटरव्ह्यू करतो. 33 लाखाचा मी सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी meeting होती ना, आणि त्याच्यानंतर हा अध्यक्ष हा विषय आला आणि त्यात थोडासा हा विषय चिघळत गेला. आता एक विषय म्हणजे भयाचा मी गैरसमज दूर करतो. मला त्यांनी 2 ठिकाणी थोडंसं बोलले, त्यामुळे मी त्यास तुम्हाला स्पष्ट करून सांगतो की असं घडलंय. नाही मीटिंग मध्ये विषय झाला. आता तुम्ही तुमचं कॅलिबर पुढच्या मीटिंगला त्यामुळे नगराध्यक्षाला तुम्ही कंटिन्यू करा, शॉर्टकट मध्ये करा. तर आता फ्लोट मार्केट, अतिक्रमणवाल्यांचं पुनर्वसन, त्यानंतर मच्छी मार्केटला एक 8-9 कोटी आमदार महोदय देतो, म्हणजे प्रयत्न करतो म्हणाले राणे साहेबांकडून. त्यानंतर गिरीश महाजन साहेबांकडून आपल्या वडापत्राला जवळजवळ 2100 मीटरची संरक्षण भिंतीचा विषय आहे. त्यानंतर घाट, हे सोडून अजून UGDचा एक प्रस्ताव 203 कोटीचा जुना आहे, त्या संदर्भात त्याला रिव्ह्यू करावं लागेल. मग तो एक विषय आहे. आणि महत्त्वाचं सगळ्यात, जर आता भविष्यात काय करायचं म्हणलं तर आपला DP प्लॅनवरती जी काही स्टे आहे तो अजून काही स्टे उठलेला नाही, त्याशिवाय आपल्याला पुढं काय करता येत नाही. जुन्या ज्या नगरपंचायतच्या जागा आहेत तेवढ्यावरती सध्या आपल्याला काम करावं लागतं. अधिक विस्तारानं काम करायचं असेल तर आपला तो स्टे एक लवकरात लवकर उठावा अशी सर्वांच्या वतीनं विनंती करतो. आणि आपली अमृत योजना जी पाणी जी आहे 84 कोटीची, त्यातलं जवळजवळ परवाच त्यांना बोलवलं होतं, ते सुनील पाटील आलते कॉन्ट्रॅक्टर एजन्सी त्यांची, 54% त्याचं काम 56% झालं आहे, अजून 44% काम बाकी आहे. तर अशा पद्धतीनं जेवढं काय शक्य आहे. पाण्यापुरता विषय पुन्हा पुढे कंटिन्यू होता. वॉटर सप्लाय पहिला जे आराखडा आहे ते आधी करू द्या. ऐका, त्यातनं जे एक्सचेंज राहतात पैसे की पुन्हा तुम्ही सभागृहात ठरवा की कुठं वाढवायची, किंवा तुम्हाला वाढून पाहिजे त्या 10% एक्स्ट्रा आपण धरले. आणि मला वाटतं त्या 10%पेक्षा शिल्लक राहते, मग ती पुन्हा नगराध्यक्षाच्या अधिकारात वाढवाय कुठं परवाच्या मीटिंग मध्ये तो विषय जर केलं तुम्ही तर कॉन्ट्रॅक्टर अडचणी अर्धा काम पेंडिंग पडलं. परवाच्या मीटिंग मध्ये जो मंजूर आहे तो आधी करूया असा विषय झालेला आहे.
परवानगी दिली आहे. सर भैया आता अडचण अशी आहे, ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाणी जाते प्रेशरनं वगैरे आणि काही वस्तीनं पाणीच जात नाही. चांगल्या ठिकाणी जात त्याला लेट करा, जिथं आधी जात नाही आमचं तिथं म्हणणं जा. काय आहे, ज्या ठिकाणी चांगल्या प्रेशरनं पूर्ववत पहिली योजना चालू आहे अशा ठिकाणचं काम आता थोडंसं होल्ड करून, जिथं पाणीच नाही आहे, जिथं पाणी जात आहे, ज्या वाड्या वस्तीनं पाणीच नाही, प्राधान्यक्रमाने त्यांची कामं आधी तुम्ही ठरवा ना मीटिंग मध्ये किंवा सांगा इथं. ती प्रायोरिटी सांगा आपण त्यांना करायला. कारण जिथं चांगले, जिथं स्कीम चांगली आहे तिथं विनाकारण खर्च करण्यात जात नाही. ते जुनं काढणार, चांगला जे काढणार नाही तिथं आपण वाट बघत असतो. पण आराखड्यातला आधी होऊ द्या, लक्षात घ्या. आणि आराखडा झाल्यावर 100 तुम्हाला 5-6 कोटी रुपये राहतील आणि अजून काय जर लागलं तरी द्यायची वस्तू ती देऊ. अध्यक्ष आम्ही पण आराखड्यातच उद्या म्हणतोय तुम्ही थोडंसं डीप मध्ये जा. आराखडा सोडून कशी यंत्रणा चालते? आराखड्यात तुम्ही बघा, आराखडा सोडून आम्ही करा नको म्हणतोय. 10 मीटर सुद्धा नाही केला मी संपला आराखडा सोडून. नवीन मला पाणी येत नाही पुढे सर. आता नवीन आड्यात पाणी जोडली नाही माझी पहिल्या महिन्यात जोडलीच नव्हती अगोदर. नंतर मी त्याला भेटू सर्वांना जोडायला लावली, जोडली मला पाणी मिळत ती प्रत्येक पण आता आपण टाक्या ज्या आहेत त्या 5 टाक्याची काम चालू आहे, 2 का 3 मागं आहे. 3 झाले का प्रेशर नाही. काय झालं आमचं, त्यांना पाणी जात नव्हतं म्हटलं तर मी त्या सुनीतला सांगून कॉक टाकायला लावला. कॉक टाकलाय ना, ऐका ना, फक्त काय झालं याला मोठी 8 इंची लाईन मागणं जोपर्यंत आपण आणत नाही, पाणी सुरळीत चालतं. तो प्रॉब्लेम आहे. आता आपण किती जरी ट्राय केला त्यांना पाणी जातो, आपण स्वतंत्र केलं त्यांना कॉक टाकतो. घोटाळा असा की मागची मेन पूर्ण लाईन काळी बदलायला लागते. गावात बदलत आपण बदलत नाही. पाणी प्रेशर आता आता जे पाणी येते आपल्याला ते किती पडली पाणी येते? 5.5 आणि नवीन याच्यानं किती येणार? 3.0 रिक्वायरमेंट किती तुमची? टोटल 800 रिक्वायरमेंट. आता काय होतंय, पुढं पाईपलाईन झालं त्याची साईज मोठी पाईपची आणि पाठीमागे सोर्स आपला पूर्ण नाही. सोर्स पाईप बारका आहे आणि पुढं मोठा झाला त्यामुळे अजून एक 2-3 महिने लागतील. 2-3 महिन्यामध्ये सुरळीत काढलं. तर 1 मिनिटाचं राहिलेलं पूर्ण करतो मी. जुनं जी DPDCतली जी 39 कामं होती ज्या प्रभागामध्ये गेलेली आहेत, म्हणजे त्यांचे वर्क ऑर्डर झाले पण अजून काही कामाचा शुभारंभ झालेला नाही. तोपर्यंत आता नवीन आपला यावर्षीचा DPDC आला. मग हे करत असताना प्रभाग 1 ते 17 याच्यामध्ये समतोल कसा साधला जाईल. आता शेवटी अण्णाभाऊ साठे दलित जो वस्तीसाठीचा निधी आहे तो 1,18,00,000 त्याच्यासाठी स्पेशल आहे. प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग 6 मधला सोमेश्वर नगर हा भागासाठी तो 100% निधी आणि दलितेतर जो निधी आहे मला वाटतं 76,50,000 आणि बाकीचा आपल्या नगरोत्थान तो निधी आहे. तर याच्यामध्ये करताना काय केलंय, 1 ते 17 प्रभागामध्ये जी जुनी 39 कामं आहेत. उदाहरणार्थ आता संतोषच्या प्रभाग 5 मध्ये 25 लाखाचं 13 लाखाचं 39 मधलीच आहे. मग ती वगळून बाबा दुसरी छोटी कुठली? काय धरलं नाही. 39 मध्ये जी कामं अध्यक्ष जे आहेत ते वगळून जी वार्डात गेलेली आहेत, मग आता जे बाकीच्या वार्डात नसेल त्या नवीन वार्डांना या नवीन निधीतून कसा संधी देता येईल अशा पद्धतीच केला. आणि 1 ते 17 मध्ये तुम्हाला आता पालक मंत्र्याकडे तुमचं तुम्ही नेहमी सुचवायचे आमचा तुम्हाला निरोप येईल पालक. तुम्हाला निरोप येईल. तर आपण पूर्वी केली ती तुम्ही होता की होत्या नाही 40% निधी तुमच्याकडे येत होता 60% आमच्याकडे महेश अध्यक्ष. पूर्वी महेश कुठे गेला? कुठे गेला? त्यामुळे ही सोदा वगैरे आम्ही त्या दोघं जुन्या नाही 40% तुम्ही करत होता आणि 60% आम्ही करत होतो. ही 39 काम माहिती नाही. 40% असं तुमच्याकडे आहे, 60 जुन्या दिवशी झाला आम्ही त्यातलं आता येणारा तुमचा निधी वेगळा आणि आमचा वेगळा येईल. त्यात तुमचं तुम्ही सुचवा काम आमचं आम्ही आमचं तुमचं तुम्ही कुठले सुचवा. आणि अगदी त्याचं वाटणी करताना तुम्हाला जी शंका आहे समजा आता तरी गोष्टी नगरसेवक आमच्या आहेत. समजा तुम्हाला घ्यायचं तर तुम्हाला तुम्ही पण घ्या, तुम्ही फिरून घ्या. तुम्हाला ही मदत देते आम्हाला तुम्ही घेऊच नका. आणि त्यात जी ठराविक रक्कम जो या मीटिंगच्या अगोदर अजेंडा आपला जातो. तुम्ही काय करा? ते म्हणतात हे निवांत राहते, पत्र पण देत नाही. परवा मीटिंग मध्ये आपल्या गटनेत्यांचं पत्र नव्हतं, बाकी सगळ्यांची पत्र होती आणि परत त्यांनी म्हणतात मला विश्वासात घेत नाही. मग आता आमची काय चूक आहे? तुम्ही नुसते ठराव करताय. आता त्या 1 कोटी कामाला नुसते ठराव केले
म्हणजे ठराविक रक्कम काढली तर 3-4 कोटी आणि त्याला सांगितलं की आधी त्यांना मला एस्टिमेट करा. तुम्ही काय करा, तुम्ही काम करत असताना समजा तुम्हाला 2 कोटी आहे तर त्याचं टेंटेटिव्ह तुम्हाला काय सुचवायचं आहे ते एस्टिमेट करा आणि त्यात विभागणी करून टाका. एकच मिनिट बोलतो आता तुमची वेळ घेऊन. 39 कामाचं आपण उद्घाटन केलं नाही कारण ती तुमची जुन्यातली कामं आहेत. त्याचा लोकार्पण 16 घेत असं आमच्या सगळ्यांच्या ठरलं की ती कामं पूर्ण झाली. तसाच विषय आमच्या नमूचा पुढे आला. शिवसाहेब बरोबर आहे, आपण पत्रिका छापूया म्हटलं होतं पण ते काय म्हणजे अर्जंट करून आपण त्याला लोकार्पण 16 मोठा केला प्रोटोकॉल म्हणून आम्ही शोसाठी सगळीच बसलो होतो. लोकार्पण 16 आपण मोठा केला म्हटले आणि त्यात आमदार महोदय खासदार महोदय प्रोटोकॉल प्रमाणे लोकार्पण अध्यक्ष 2 मिनिटं पण उद्घाटन आम्ही घेताना पत्रिका छापा आणि सगळ्याला बोलूनच करा असं आमचं ठरलं. तुम्हाला जे झालं शंका वाटते ते तर परत नंतर अर्जंट इमर्जन्सी घ्या उद्घाटन म्हटलं की उद्घाटन आम्ही नाही आमची बॉडी सगळी आमच्या डोक्यात हे प्रोटोकॉल प्रमाणे जाणं हाच विषय होता. नगराध्यक्ष साहेब बरोबर आहे का? शेवट करा मीटिंगचा. नाही शेवट कंटिन्यू द्या तुमची 75% आम्हाला संधी दिली नाही झाले आमच्या आम्ही सगळ्या विभागांची आढावा बैठक घेतली. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो काही थोडा माझा स्वभाव पलखड जरी बोलणार असलो मी जरी तुम्हाला कुठं काय म्हणणार असलो तरी सुद्धा मी तोंडावर बोलून सोडून देतो. मी त्या तेवढ्या कोत्या मार्केट काम करणारा माणूस नाही. मला सुदैवानं नगर विकास खातं शिंदे साहेबांच्याकडे आहे. आपण शब्द टाकायचा आणि त्यांनी द्यायचं अशा अवस्थेत आपण सगळे गेल्या 2022 पासून आपण जो आठवड्यानं अनुभव घेतलाय प्रचंड पैसे देण्याचा आपण प्रयत्न केला. आत्ता सत्ता नाही म्हणून मी दुर्लक्ष करणारा कार्यकर्ता नाही कारण मला विधानसभेला 5-7 हजार मतं लीड आहे. सगळी लोक माझ्या बरोबर राहिलेली लोक आहेत. मी काही त्यांच्यावर अन्याय करणार नाही तुमच्यासाठी. माझं मत एवढंच आहे तुम्ही जर कोऑर्डिनेट ठेवून चालला शेवटी कसं असतं उद्या त्यांनी जर उद्या तुम्हाला आता समजा गिरीश महाजन साहेबांनी त्यांनी आणले मी नाही आणणार पडत तुम्ही मला बोलत तरी मी येणार. आपला तो स्वभाव नाही आणि मला ते दुःख पण आहे मला आनंदच आहे. माझं काम जर हलकं होत असेल तर मला काही अडचण नाही. फक्त जर तुम्ही काय आता इतक्या बारीक सारीक गोष्टी आहेत सन्मान सुद्धा राखला जात नाही शेवटा. भैया तुम्हाला सांगितलं होतं ना उद्यानच्या ह्याला उद्घाटनला सांगितलं बोलवलं होतं फोन करून तुम्हाला आता मला बोलले आता तुमच्याकडे काय एचओडींच्याकडे मार्फत काय होतं आता बल्ब लावायला सुद्धा जर नगरसेवकाला अधिकार ठेवले नाहीत तर बल्बचं बाहेर काय सांगतो मला जिथं स्ट्रीट लाईट नाही तुम्हाला बोला नाही म्हणजे काही जण उलट मी अध्यक्ष महोदय मॅडम आहेत का ज्या त्या नगरसेवकाला जायला पाहिजे त्यांना मी काय सांगितलं मॅडम तुम्हाला असेसमेंट करा. मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही असेसमेंट करा तुमच्या रेकॉर्ड पाहिजे. तुम्ही उद्या बॉडीवरती तुम्हाला कळलं पाहिजे काय स्टेज आणि काय नाही कुठं करायला पाहिजे कुठं आवश्यक काय करणं. तुम्ही काय काल 3 कोटी रुपये खानापूरला दिले सोलर लाईट तिथं आपण देऊ शकत नाही. तुम्हाला पैसे तुम्ही तिथं न्या त्या वस्तूपर्यंत घ्या पण जर तुम्ही कोऑर्डिनेट ठेवलं नाही अध्यक्षमध्ये तर कसं करायचं. कोऑर्डिनेशन ठेवा आमच्या लोकांना सन्मान राखा. आता बघा भैया पाठीमाग जरा जातो 8 मार्च तुम्हाला माहिती असावं 8 मार्चला सर्व नगरसेविका महिलांकडे महिला दिनाचं आम्ही नियोजन दिलं. आमच्यातल्या काय महिला नगरसेविका पुढच्या काय नगरसेविका विषय काढणार तुम्ही अहो माहित असू द्या हो भैयाला माहित असू दे की अध्यक्ष तुम्ही सगळ्यांना बोलवायचं ना मग तुम्ही दुजाभाव करताय. दुजाभाव कुठं सगळ्यांनी त्यांनी ठरवलं नियोजन हो परत कार्यक्रमाला आले नाही. ठरवलं म्हणजे काय केलं एक पार्टी एक पार्टी बोलू या विषयात तुम्ही एकच पार्टी सत्कारात बोलू एकच पार्टी बोलू पंचायत समितीला निवडून आले एक पार्टी बोलली दुसऱ्या पार्टीला बोललोच नाही असं असते. मग ती कशाला त्यात घालायची तुमची तुम्हीच करायचं ना नगरपंचायत. नाही पंचायत समिती सगळ्यांना निरोप होते अध्यक्ष नाही आव सगळ्या सदस्यांना विचार मी फोन केलेत आमच्या जिल्हा परिषद सर्व पंचायत समिती सदस्यांना विचारा पंचायत समिती नाही तुम्ही बोलवलं नाही पण पुजारीताईंना विचारा विचारा याच्यापेक्षा काढणार म्हणून सांगतोय ना बघा 3.5 वर्षामध्ये माझं काय तुमच्या दुर्लक्ष होणार नाही. फक्त कोऑर्डिनेशन ठेवा आमच्या लोकांचा मान सन्मान राखा त्यांची कामं उद्या मी तुम्हाला पैसे बोलून देत नाही. तुम्ही अध्यक्ष आमदार महोदय प्रत्येक मिटिंगला हे कोणी पण सांगावं संतोष काय सांगतोय आता कोऑर्डिनेशन तुम्ही ठेवा तेवढं त्यांनी पण त्या पद्धतीनं तुम्हाला निरोप दिला त्यांना
नाही, ते समन्वय ठेवा बरं का अजून सांगतो वाटाळा होईल ऐका म्हणजे थोडक्यात नाही, ठराव झाला जरी 33चा तरी जे आर रद्द करायला येतो. 8-10 जे आर ह्याच्या आधी आम्ही रद्द बी केली काही गोष्टी जी कॉम्प्लिकेटेड आहे, पुन्हा जे आर रद्द करायचं. पण आपण ती करायला नाही. कामं करायचे आपल्याला तुम्ही गावात. समन्वय ठेवा आणि ते सरांचा अधिकार तेवढा तसा आहे आता तेवढा. हा राज्याचा विषय आहे, अध्यक्ष. हा. तुम्ही म्हटलं मग काय करून टाका. राज्याचा विषय आहे. म्हणजे तुम्हाला नको आहे कसं आहे स्वाभिमानावरनं झाला. करून घ्या, असं काय करतो? आता शेवटी नगराध्यक्ष आमच्या टीमचा प्रमुख आहे. आयला करूया त्यांचा अधिकार. आमचा स्वाभिमान आहे तो. पण ऐका, पण तुम्ही मी नामदार साहेब ह्या सभागृहात बसून तो अधिकार संपत नाहीये. या सभागृहात तो अधिकार द्यायला त्या सभागृहात त्याचा कायदा बदल केला. बदल होतोय. आम्ही काय करतो त्यासाठी प्रयत्न आम्ही- आपण बदल करूया बघ ते. बदल करूया बघ. त्यासाठी शिंदे साहेबांना भेटलो आम्ही. शिंदे साहेबांना भेटलो. 10-12 आमदार इथं बसून आपण तेवढं नाही ना. तिथं डिसेंबरच्या आधी वर्षामध्ये काय तर मार्क